मित्र हो, कुठल्याही निवडणुकीतला विजय हा विजयच असतो असं म्हटलं जातं, पण तरीही मागच्या काही काळापासून भाजपाला मिळणारा विजय हा लोकशाहीतला विजय मानला जात नाही, हे वास्तव आहे. राजकीय विरोधक तर हा विजय मानत नाहीत, पण सर्वसामान्य मतदार सुद्धा या विजयाकडे शंकेनं पाहतो, संशयानं पाहतो. मागच्या काही म्हणजे खरं तर या मागच्या 10 वर्षामध्ये ही पाहण्याची नजर बदललेली आहे. अगदी निवडणूक आयोगाकडे पाहण्याची नजर सुद्धा बदललेली आहे. म्हणजे बघा ना, समाजामध्ये वावरताना आपण पाहतो, सोशल मीडियावर सुद्धा आपण पाहतो, या भारतीय जनता पक्षाबद्दल आणि त्यांच्या नेत्याबद्दल काय काय बोललं जातं. भाजपच्या बाजूनं बोलणारा क्वचितच एखादा दुसरा भेटतो सुद्धा. मग तरी सुद्धा भाजपाला एवढं भरभरून मतदान होतं तरी कसं काय? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधी जनमत होतं लोकसभा निवडणुकीत, ते दिसूनही आलेलं आहे. मग त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाला विक्रमी मतदान कसं काय झालं, या प्रश्नाचं उत्तर अजूनही लोकांना मिळालेलं नाही. अवघ्या 4-5 महिन्यामध्ये असं काय घडलं की पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला उगवला. आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांचा अनपेक्षित पराभव करून भाजप सत्तेमध्ये आला. या विजयाचा उत्सव भाजप साजरा करतोय, पण या विजयाला सुद्धा एका संशयाची किनार लागलेली आहे. जनमत ममता बॅनर्जी यांच्या बाजूने होतं, मग मतदानामध्ये ते केलं कुठं? जसं महाराष्ट्रात घडलं तसंच अगदी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा घडलं. ममता बॅनर्जी यांना विजयाचा विश्वास होता. भाजप काहीतरी खेळ करणार असा संशय सुद्धा त्यांना होता. मतमोजणीवर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतले. भाजपचा विजय नैतिक नाही तर तो अनैतिक आहे. निवडणूक आयोग, केंद्रीय सुरक्षा दल, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून करण्यात आलेल्या कारवाया या अनधिकृत आहेत. SIR पासून EVMच्या लुटीपर्यंत सगळं जाणीवपूर्वक केलं गेलंय. लुटलं असं म्हणत ममता बॅनर्जी संतापूर मतदान केंद्राच्या बाहेर निघून गेल्या. मतदान यंत्र सुद्धा जुळत नाही असा आरोप सुद्धा त्यांनी केला आणि पुन्हा एकदा निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष असल्याचं म्हटलंय. 92 लाख मतं पश्चिम बंगालमधून डिलीट केली गेली आणि त्याचा हा परिणाम आहे असं राऊत यांनी अगदी ठामपणे सांगितलं. भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांची युती झाली आणि या युतीमुळं ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. आता या बदल्यामध्ये निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना काय बक्षीस मिळतं याची प्रतीक्षा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले कन्हैया कुमार यांचं सुद्धा एक मोठं विधान आलेलं आहे. लोकशाहीची निष्पक्षता आणि निवडणूक आयोगाची कार्यपद्धती यावर त्यांनी थेट निशाणा साधला. अगदी मतमोजणी सुरू असतानाच त्यांनी म्हटलं, जर भाजप बंगाल सारख्या राज्यातही जिंकला तर आमचा निवडणूक आयोगावरील विश्वास उडेल. आणि मग घडलंही तसंच. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ असा लावला जाऊ लागला आहे, एवढा प्रखर विरोध आणि जमिनीवरील वास्तव असूनही जर निकाल भाजपच्या बाजूने लागले तर त्यामुळं संस्थात्मक निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न निर्माण होतील. म्हणजे पुन्हा एकदा संशय कल्लोळ, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह. वर्षानुवर्ष भारतामध्ये निवडणुका होत आल्या, अनेकदा धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल सुद्धा लागले. मोठ्या मनानं हे निकाल मान्य केले जात होते, ते स्वीकारलेही जात होते. मागच्या 10 वर्षापासून मात्र हे नाही घडत. निवडणूक आयोग आणि भाजपचं साठलोटं असल्याचं रोज म्हटलं जातं. त्यातच निवडणूक आयोगाला विचारलेल्या बहुसंख्य प्रश्नाची उत्तरं भारतीय जनता पक्ष देत असतो. जणू काही भारतीय जनता पक्ष हा निवडणूक आयोगाचाच प्रवक्ता आहे. बघा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हणून भारतामध्ये आक्रोश आहे, पण हा आक्रोश निवडणूक आयोगाच्या कानापर्यंत जात नाही, त्यांना तो ऐकायचाही नाही. मित्र हो,
तुम्हाला कशा प्रकारच्या निवडणुका हव्यात, बॅलेट पेपरवर हव्यात की मतदान यंत्रावर? कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि नंतर तुम्ही त्या प्रतिक्रियांचं अवलोकन करा. जवळपास सगळेच बॅलेट पेपरची मागणी करतील. बघूया तर. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ही अपेक्षा आहे. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.